उपस्थित सन्माननीय शिरीष बोराळकर जी, राठोड जी, शितोळे, युवा मोर्चाचे सन्माननीय राज वानखेडे, सन्माननीय जावळे, सर्व सन्माननीय भाजपचे पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो, 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आपल्या समेत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी आलोय। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते हे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, विकासावर न बोलता त्या ठिकाणी भावनिक राजकारण करतायत, त्याला या ठिकाणी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब 25 वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत राहून त्या ठिकाणी सत्ता उपभोगली आणि त्यानंतरही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर 25 वर्ष माझी सडली अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। परंतु आता उबाठा सेना ही 2.5 वर्षातच त्या ठिकाणी सडली असल्याची भावना आणि चित्र आज महाराष्ट्रात उभं आहे। कारण आपण बघाल की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आज चित्र, फोटोज त्यांच्या पोस्टरवरून, बॅनरवरून त्या ठिकाणी गायब झाले। महाविकास आघाडीनं सर्व पक्षांनी एकत्रित येऊन पुढे जाण्याची धडपड केली, परंतु प्रत्येकाचा असली रूप या निमित्तानं पुढे येत आहे। आपण बघाल की नेहमी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, नाहीतर माझी किंमत त्या ठिकाणी शून्य आहे। आणि तशाच पद्धतीनं आज त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांची किंमत महाविकास आघाडीने दाखवून दिलेली आहे, त्यांची किंमत शून्य त्यांनी या ठिकाणी सर्व प्रचारात, तडजोडीत या ठिकाणी केलेली आहे। आपण बघाल की ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ता ताम्हणे साहेब यांनी त्या ठिकाणी मनोज जोशींच्या प्रबोध ग्रंथात त्या ठिकाणी सांगितलं होतं की जोपर्यंत बाळासाहेबांचा करिश्मा आहे तोपर्यंत त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांचं राजकीय महत्त्व राहील। आणि आपण बघाल की या ठिकाणी तो करिश्मा कमी करण्याचं काम जाणीवपूर्वक महाविकास आघाडी करते। पहिलं हिंदू हृदय सम्राट काढलं, जनाब बाळासाहेब म्हणायला लागले, बाळासाहेबांची विचारधारा त्या ठिकाणी हळूहळू त्यांच्या कृतीतनं महाविकास आघाडीच्या कमी व्हायला लागली। आणि आता तर बाळासाहेबांचा फोटोच न छापता त्या ठिकाणी त्यांनी उद्धवजी ठाकरे यांची किंमत त्या ठिकाणी जाहिरातीत स्थान देऊन केलेली आहे। आणि म्हणून माझी उद्धवजी ठाकरे साहेबांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंती आहे किंवा आव्हान आहे की आपण या संदर्भात महाविकास आघाडीला विचारणार आहात का की बाळासाहेबांच्या फोटोवर, नावावर महाराष्ट्रातील जनता मतं देते आणि तुम्ही त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या फोटोलाच महत्त्वाचं स्थान दिलं नाहीत, हे विचारण्याचं धाडस उद्धवजी ठाकरे साहेब करतील का, हा या निमित्तानं माझा सवाल आहे। आणि त्याच्यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालेली किंबहुना उद्धवजी ठाकरे यांचं महत्त्व शून्य करण्याची
आज त्या ठिकाणी भूमिका महाविकास आघाडीमध्ये दिसते। आज आपण बघाल की महाविकास आघाडी केवळ भावनिक वातावरण करून निवडणुका जिंकता येतात का प्रयत्न आहे। खोटी नॅरेटिव्ह सेट करणं, व्यक्तीच्या निराधार टीका करणं हाच त्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा मुद्दा झालाय। आपण बघाल विकासावर बोलताना महाविकास आघाडीची लोक दिसत नाहीत। 2.5 वर्षाच्या उद्धवजींच्या काळामध्ये तुम्ही काय केलं त्याचा लेखाजोखा आपण मांडत नाही। 2 वर्ष शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजी दादांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं अपयशी आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये गरिबाच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांसाठी अनेक लाभाच्या योजना आणल्या, सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाच्या बाबतीत प्रकल्प असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रस्ते असतील, सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमच्या महायुती सरकारनं या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी टीका करत असताना विकासाची भाषा महाविकास आघाडीकडून होत नाही। आपण बघाल लाडक्या बहिणींसारखी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आज या राज्यात लागू झालं, ज्याचं देशात त्या ठिकाणी कौतुक होते आणि त्यावेळेला या लाडक्या बहिणींच्या योजनेवर टीका केली। पहिलं सांगितलं पैसेच अकाउंटमध्ये येणार नाहीत, अकाउंटमध्ये पैसे आले। सांगितलं नंतर पैसे येणार नाहीत, नंतर आले। अगदी 1 महिना ॲडव्हान्स पेमेंट माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गेलं। त्यावेळेला लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध आणि दुसऱ्या बाजूला आपले फोटो लावून कार्यालयात फॉर्म भरण्याचं काम पण सुरू होतं। त्याच वेळेला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या योजनेला पैसे कुठून आणणार म्हणून सुनील केदार आणि त्याचबरोबर नाना पटोलेंचे कार्यकर्ते कोर्टातही त्या ठिकाणी जातात। म्हणजे तुमची करणी आणि कथनी ही नौटंकी त्या ठिकाणी दिसली। त्यावेळेला आपण सांगितलं पैसे कुठून आणणार, तिजोरीवर ताण येईल। मग आता आपण लाडक्या बहिणीला 1,500चे 3,000 करण्याची तुम्ही घोषणा केलीत, तुम्ही काय आभाळातनं पाऊस पाडणार आहात का? त्याच्यामुळे आता ते संभ्रमित झालेले आहेत, खोट्या घोषणा, फसवी आश्वासनं देत आहेत, परंतु त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही। कारण या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, समाजातील सर्वांनी आज त्या ठिकाणी ठरवलंय की पुन्हा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही तिजोरीची काळजी करू नका, सगळ्या योजना कार्यान्वित करणं या ठिकाणी आमची जबाबदारी आहे। तो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। सन्माननीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी वर्ध्याच्या हिंगणघाटच्या सभेत बोलतात की मोदी शाह साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, मी कर्जमाफीची योजना आणली। माझं नम्रपणे पवार साहेबांना सांगणं आहे की निवडणुकीच्या वेळेला काही खरं पण आपण बोललं पाहिजे। शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजना 6,000 रुपये कोणी योजना आणली? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणली। तुम्ही MSCPचं त्या ठिकाणी MSPचं बोललात, भावांतर योजना कोणी आणली? केंद्र सरकारनं आणली। केंद्र सरकारच्या बरोबर राज्य सरकारनं 6,000चा शेतकऱ्यांना सन्मान निधी त्यांच्या खात्यामध्ये जातोय, शेतकऱ्यांसाठी करतोय। अमित शाह साहेबांनी साखर कारखानदारीला तर वाचवण्याचं काम केलं। 12,000 कोटी इन्कम टॅक्सचे आज त्या ठिकाणी कारखानदारांवर, साखर कारखानदारीवर होते। अमित शाह साहेबांनी धाडसी निर्णय घेतला, आज ती साखर कारखानदारी वाचली, ज्याच्यावर शेतकऱ्यांचं भविष्य त्या ठिकाणी अवलंबून आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, त्या ठिकाणी अनुदान दिलं, त्या ठिकाणी दुधाला आपण अनुदान दिलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित साखर कारखान्याच्या इथेनॉल संदर्भात भूमिका घेतली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी मोदी शाह साहेब घेत आहेत। एवढंच नव्हे तर राज्य सरकार त्याचबरोबरीनं केंद्र आणि राज्य मिळून शेतकऱ्यांच्या मागे आज त्या ठिकाणी उभे आहेत।
देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत, पाटबंधारे मंत्री आहेत. रेकॉर्ड ब्रेक सुप्रमा देण्याचं काम झाले. उद्धवजी ठाकरे यांचं सरकार असताना सिंचन प्रकल्पांना केवळ 5 ते 6 सुप्रमा त्यांच्या कारकिर्दीत दिल्या गेल्या, ज्यावर जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती, तत्कालीन पाटबंधारे मंत्री, की फाईल आमच्या पुढे सरकत नाहीत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी 106 सिंचन प्रकल्पांना त्या ठिकाणी सुप्रमा दिल्या. राज्यातले अनेक सिंचनाचे प्रकल्प आज त्या ठिकाणी मार्गी लागत आहेत. मग विदर्भातला वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा प्रकल्प असेल, नारपार प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातला असेल, मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड आज त्या ठिकाणी कार्यान्वित होतं आहे. कोकणातलं पाणी त्या ठिकाणी उचलून आणायचा विषय असेल. त्याच्यामुळे सांगलीसारख्या ठिकाणी पूर येतो, तर ते पुराचं पाणी दुष्काळग्रस्त अवर्षणग्रस्त भागात त्या ठिकाणी पाऊस कमी असतो, तिकडं त्या ठिकाणी पाठवण्याचा विषय असेल. एक नियोजनबद्ध त्या ठिकाणी पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी जसं जलयुक्त शिवार योजना राबवली, त्याचं पुढचं पाऊल त्यांनी पाटबंधारे मंत्रींनी केलं. विजेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा आपण केल्यात. साधं वीज बिल आपण माफ करू शकला नाहीत, परंतु शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचं वीज बिल आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी, आमच्या सरकारने त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करताना दिसतंय, त्याचा परिणाम दिसतोय. लाडक्या बहिणींचं झालं की लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांचं सुद्धा 10,000 रुपये त्यांना देण्याचा निर्णय प्रशिक्षणाच्या माध्यमातून आहे. बेरोजगारीच्या संदर्भात जी पंचसूत्री आम्ही जाहीर केली कोल्हापूरला, 10 आमची कलमं, त्याच्यामध्ये बेरोजगारांना रोजगार देण्याचा विषय आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे सन्मानधन आहे ते वाढवण्याचा त्या ठिकाणी विषय आहे. महिला भगिनींचं सुद्धा त्या ठिकाणी 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं. त्यांनी वारेमाप घोषणा केल्यात, कारण त्यांना द्यायचं नाही आहे, काय त्यांचं सरकार येणार नाही, परंतु काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर फसवी आश्वासनं टाकली, घोषणा केल्या की महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी भुलेल अशा प्रकारचा गोड गैरसमज या ठिकाणी महाविकास आघाडीचा आहे, तो पूर्णपणे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज दूर करणार आहे आणि महायुतीच्या समज दूर करणार आणि महायुतीच्या मागे ताकदीनं महाराष्ट्रातील जनता राहील यावर आमचा त्या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे कितीही खोट्या प्रकारच्या त्या ठिकाणी घोषणा केल्या, आश्वासनं त्या ठिकाणी दिली, तरी मला वाटतं मगाशी शेतकऱ्यांच्या बाबतीत अमित शाह साहेबांचं बोललो, NCDCच्या मार्फत अनेक कारखान्यांना त्या ठिकाणी मदत झालेली आहे. त्याच्यामुळं शेतकरी असेल, कामगार असेल, युवा असेल, महिला असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, अगदी रिक्षावाला असेल, रिक्षावाल्यासाठी महामंडळ असेल, छोटे छोटे जे समाज आहेत, गरीब आहेत, त्या समाजांसाठी महामंडळं आणून त्यांच्या उत्कर्षाचं काम केलं आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखच्या वर त्या ठिकाणी उद्योजकांना सहकार्य झालेलं आहे. सारथी असेल, सारथीच्या माध्यमातून ट्रेनिंग मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिलं गेलं आहे. शिष्यवृत्ती परदेशात शिकायला दिले. त्याच्यामुळे सर्व समाजातील घटकांना समाधान देण्याचं आणि विकासाची भूमिका या ठिकाणी आमच्या महायुतीनं घेतलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी आमच्या मागे उभी राहील, हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. तुम्ही सगळं सांगताय, महत्त्वाची कामं केली फडणवीस आणि एकनाथ शिंदे, ते संजय राऊत म्हणतात किती काही जरी झालं तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, मुख्यमंत्री हा महाआघाडीचाच होणार नाही. संजय राऊत यांच्यात एवढा फाजील आणि खोटा आत्मविश्वास असतो की त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. कारण ते बोलतात त्याला कुठलाही आधार नसतो, ते बोलतात त्याला कुठलंही स्टॅटिस्टिक नसतं, ते बोलतात त्यांना कुठला पुरावा द्यायचा नसतो आणि त्याच्यामुळं काही बोलतात. आता मला सांगा की महाराष्ट्रामध्ये सरकार तुलना करणार ना 2 सरकारची, त्याच्यावरती आकडेवारीसहित संजय राऊतनी बोलावं. माझं त्यांना आव्हान आहे, मी त्यांच्यासमोर येतो. बरं, त्यांनी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा कोण होणार? उद्धवजी ठाकरे साहेब होणार ही संजय राऊतांची सुप्त आतून इच्छा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊत हे त्या ठिकाणी राहुल गांधींची तळी उचलत आहेत. चाटुगिरी ते बाकीच्यांना बोलतात, परंतु ते राहुल गांधींची, पवार साहेबांची काय करतात
हे महाराष्ट्र त्या ठिकाणी बघतोय आणि त्याच्यामुळे संजय राऊतांना फक्त आरोप करणं, बेधडक काही बोलणं, याच्या पलीकडे काही नाही. ते महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नाचं काय चाललं आहे त्याच्यावर कधी बोललेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजय राऊत कधी अभ्यासपूर्ण बोललेलं आपण त्या ठिकाणी ऐकलं नाही. महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात कधी ते बोलले नाहीत. त्याच्यामुळे केवळ भावनिक, खोटं आणि विखारी आणि विषारी बोलायचं हे संजय राऊतांची बोलण्याची एक पद्धत झाली आणि त्याच्यावर लोकांनाही आता संजय राऊत आला, टी व्हीवर दिसले की त्या ठिकाणी लोक चॅनल बदलतात. त्यांनी आज एक महत्त्वाचा विषय सातत्याने मांडला म्हणजे गुंड या विषयावर. त्यांचं म्हणणं आहे की फडणवीस आणि एकनाथ शिंदे गुंडांना समोर करून सध्या निवडणुकांमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करतायत. अनेक गुंडांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघाला पक्ष निरीक्षक नेमावा, तसं गुंडांच्या टोळीचा एक प्रमुख नेमलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून या निवडणुका जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. जे लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी आहेत चौधरी नावाचे, त्यांचं नाव घेऊन ते म्हणतात की माझ्याकडे या सगळ्या गुंडांची यादी आहे, मी त्यांना ते देऊ शकतो आणि हे सगळं गुंडांचं राज्य असं त्यांचा आरोप आहे. संजय राऊतांचा गुंडगिरी संदर्भात उत्तम अभ्यास आहे. याचं कारण संजय राऊतांच्या इथे किती गुंड त्यांना भेटत असतात ते. हॅलो, लाईट जनरेटर लावस तर आवाज जनरेटर चालू करतात. जाते. त्याच्यामुळं संजय राऊतांना गुंडगिरीचं नीट माहीत आहे. कारण भांडुपला जिथे राहतात तिथे सुनील राऊत त्यांचे बंधू आहेत आणि किती गुंडांचा वावर संजय राऊतांच्या आसपास परिसरात असतो याची जरा चौकशी मुंबई पोलिसांनी करावी. त्याच्यामुळे गुंडांच्या टोळक्यात वावरणारे, गुंडांचा वापर राजकारणासाठी करणारे, याच्या बातम्या आल्यात चॅनलवर, वर्तमानपत्रात. त्याने गुंडगिरीवर बोलावं म्हणजे त्या ठिकाणी आश्चर्य आहे. आणि पोलिसांना टार्गेट त्या ठिकाणी करायचं, कारण यांच्या गुंडगिरीला त्या ठिकाणी साथ मिळत नाही, कठोर कारवाया होत आहेत. त्यामुळं आता गुंडगिरीवर संजय राऊत बोलायला लागलेत. संजय राऊतांना हे माहीत नाही शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून बाळासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात परिवर्तन केलं. KT थापा नगरसेवक झाले. मी तर अशी अनेक उदाहरणं देईन. त्याच्यामुळे संजय राऊतांना शिवसेनेचा इतिहास माहीत नाही. आम्ही शिवसेनेतनं आलो आहे, आता त्यांच्या अंगाशी आलं आहे. त्याच्यामुळे रोज नवं खोटं बोलण्याचे विक्रम संजय राऊत स्वतः मोडणार आहेत. नाही, तेव्हा त्या ठिकाणी गुंड चालत होते. त्या ठिकाणी त्या गुंडांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी परिवर्तन केलं, त्याला समाजसेवेला त्या ठिकाणी जोडलं आणि त्या शिवसेनेची अशा ठेलेवाल्याला, पानवाल्याला, छोट्या लोकांना मोठं केलं आणि अशा वेळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा समाजकारणात आणून त्यांचं आयुष्य बदललं. त्याच्यामुळे संजय राऊतांनी शिवसेनेचा इतिहास तपासावा आणि मग बोलावं. राज ठाकरेंनी संजय राऊतांवरती टीका केली होती. त्यावेळेला संजय राऊत म्हणाले असा मी पण राऊत आहे, बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला राऊत. नशीब ते मी दाऊद आहे बोलले नाहीत. ते राऊत आहेत इथपर्यंत थांबले, पण त्यांची मजल जर मी दाऊद आहे असं बोललं तरी त्या ठिकाणी आश्चर्य वाटायला त्या ठिकाणी नको. शिंदे आणि फडणवीस दोघेही भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना माननीय गृहमंत्री म्हणल्याच्या नंतर त्यांना चक्की पिसिंग करायला लावलं असं नाना पटोलेंचं आदेश करतात. माझं जाहीर आव्हान आहे, केंद्र सरकारचे पंतप्रधान सहित कुठल्याही मंत्र्यावर केंद्राच्या 10 वर्षाच्या कालावधीतला भ्रष्टाचाराचं एक आरोप डाग मला सांगा. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. एक भ्रष्टाचाराचा डाग नाना पटोलेंनी दाखवला तर त्या ठिकाणी नाना पटोले सांगतील ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे. त्याच्यामुळे आता फुकट तोंडाने बडबड करणं, तुम्ही त्या ठिकाणी अनिल देशमुखांनी 100 कोटी वाजेच्या माध्यमातला बदल्यामध्ये घेणारी लोक तुम्ही. गृहमंत्री ज्या वेळेला जेलमध्ये राहतो त्यावेळेला कुठल्या नैतिक अधिकारानं, कुठल्या तोंडानं आपण त्या ठिकाणी देवेंद्रजींवर त्या ठिकाणी आरोप करता? एक भ्रष्टाचाराचा डाग दाखवा, एक.
या राज्यामध्ये अनेक नेते झाले, यांना त्या कारणांना टीका झाली, आरोप झाले, परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खातं सांभाळत असताना बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आहे का, कुठल्या गुंडांना पाठीशी घातलं आहे का, एक भ्रष्टाचाराची केस दाखवावी, नाना पटोले सांगतील ते त्या ठिकाणी आम्ही मानू. राज ठाकरे यांना जी काय स्क्रिप्ट लिहून दिली जाते तर ती फडणवीस देत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. नाही, संजय राऊतांना बहुतेक शरद पवार साहेब स्क्रिप्ट देतात. संजय राऊतांची वक्तव्य जर बघितली तर ते शरद पवार साहेबांची स्क्रिप्ट चालवतात. ती झाली की राहुल गांधी साहेबांची स्क्रिप्ट चालवतात आणि बाळासाहेबांची स्क्रिप्ट मातीत घालण्याचं काम संजय राऊतांनी या काँग्रेसच्या नादानं केलं आणि सोन्यासारख्या शिवसेनेची माती करण्याचं पाप, त्याचा शिल्पकार किंवा कारणीभूत कोण असेल तर ते संजय राऊत आहेत. आणि तो बाळासाहेबांचा विचार, ती स्क्रिप्ट वाचवण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेबांनी. त्यावर मी आता ओबीसीला विचारलं की असं पंतप्रधान म्हणाले, ओबीसी असं म्हणाले की इसका मतलब की 10 साल से हम सेफ नहीं है. नाही, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशासाठी काय करतायत? 10 वर्ष देश सुरक्षित आहे, बॉर्डरवर काय चाललंय ते आपण बघताय, संरक्षण खात्यात आपली ताकद बघताय आणि सुरक्षितता 10 वर्षाची आपण देशाची बघताय. त्यामुळे जे लोक फक्त वात्रट बाष्पळ बोलून वातावरण त्या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करून लांगुल चालन करून विशिष्ट समाजाची मतं घेणारे, त्यांना अशा प्रकारे वक्तव्य केली नाहीत, भडकाऊ बोलले नाहीत तर त्या ठिकाणी त्यांचं दुकान चालणार नाही. हा देश मोदी साहेबांच्या हात सुरक्षित आहे, म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा मोदी साहेबांना लोकांनी सत्ता दिली. पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी मोदी साहेबांना त्या ठिकाणी समर्थन दिलं. ओवेसी असेच बरळत त्या ठिकाणी राहणार आणि आपलं राजकारण करत राहणार. नाही, जर समाजामध्ये तुम्ही भिंती उभ्या करत असाल, जर राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या असणाऱ्या जातीमध्ये विभाजन करू शकत असेल, आदिवासींच्या उपजाती पोटजाती करून जर त्या ठिकाणी सेपरेशन करत असेल, हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी सेपरेशन होत असेल, तर सगळ्या समुदायांनाही जर एक आला तर या ठिकाणी ही हिंदुत्वाची विचारधारा जर विशिष्ट समुदाय आपल्यासाठी त्या ठिकाणी एक होत असतील तर या देशासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारानं एक व्हावं तर देश सुरक्षित राहील अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याचं स्वागतच आहे. हा देशाच्या एकात्मतेसाठी एक आहे तो सेफ आहे. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे, ज्या आधारे आपल्या एकीच्या आधारे देश सुरक्षित राहील ही त्यामागची भूमिका आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने एक रिसर्च केलाय, त्या रिसर्च मध्ये असं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याची संख्या वाढलेली आहे. 2051 पर्यंत ही 54% नदी होऊन ती हिंदूची संख्या केवळ 54% जाईल असं. 54% घटणार आहे. नाही, म्हणून या ठिकाणी प्रश्न धर्माची तेढीचा नाही आहे, परंतु या ठिकाणी एक खरं आहे की त्या ठिकाणी संख्या कमी होते, विशिष्ट समुदायाची त्या ठिकाणी संख्या वाढते, बाहेरचं बांगलादेशी अतिक्रमण होतं आहे आणि मला वाटते सर्व ठीक करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वात आहे आणि त्याकरता महाराष्ट्रात पण तशा प्रकारचं धाडसी नेतृत्वाची आवश्यकता आहे. कारण एकमेकांना त्या ठिकाणी एक मिनिट नाही माझं पूर्ण, त्यामुळे अशा प्रकारचं नेभळट कुठलं नेतृत्व या ठिकाणी आपली सुरक्षितता करू शकत नाही, या गोष्टी थांबवू शकत नाही आणि म्हणूनच महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं, केंद्र आणि राज्य मिळून या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण निश्चितपणे आणतील. नाही, गृहमंत्रालय काय करतंय हे अनेकदा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या गोष्टींना लगाव घालण्यासाठी प्रशासनानं गृह खात्याने भूमिका घेतली. आता आकडेवारी मी आणलेली नाही,
त्या ठिकाणी जे NCBचा रिपोर्ट असतो त्या आधारे सुद्धा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम देवेंद्रजींच्या गृहमंत्र्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यावर कुठलीही गोष्ट झाली की गृहमंत्री काय करतोय, मला वाटतं त्यांच्या गृहमंत्र्यांनी काय केलं हे जरा एकदा आरशात त्या ठिकाणी त्यांनी चेहरा आपला बघून सांगावं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास RSSवर बंदी घाला अशी मागणी ऑल इंडिया उद्यमक बोर्डाने काँग्रेसकडे केली आहे. नाही, यावरून या ठिकाणी काँग्रेसचं काय मतांसाठी लाचारी आणि लांगुलचालन आहे ते पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून येत आहे. आणि याचा जे आम्ही सांगितलं एक आहे सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे, अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती त्या ठिकाणी बळावत आहेत की त्याला खतपाने काँग्रेस घालतंय, त्यासाठी देशासाठी अशा प्रकारची भूमिका घेऊन ते आलेलं आहे. आणि काँग्रेस मतांसाठी त्या ठिकाणी नाना पटोलेने आम्ही या मागण्या मान्य करू हेही त्यांना लेखी त्या ठिकाणी देऊन टाकलंय. योगी जे म्हणाले यावर शरद पवार म्हणाले की भाजप हे सगळे असं वक्तव्य करून निवडणुका जाती धर्मावर, या राज्यामध्ये जाती धर्माच्या आधारे किंवा जातीवर राजकारण कुणी केलं या महाराष्ट्राला नीट माहीत आहे. त्याच्यामुळे ते जातीपातीवर या ठिकाणी बोलतात. नाही, एक लक्षात ठेवा, अजित पवार यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ज्या वेळेला 3 पक्षाची लोक या ठिकाणी एकत्रितपणे असतात त्यावेळेला एक मिनिमम कॉमन प्रोग्राम असतो ज्या आधारे विकासासाठी आपण एकत्र असतो. शिवाय 3 पक्षांची काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी भूमिका वेगळी असू शकते आणि त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची त्यांची काही एक मत असू शकतं. जरांगे म्हणाले की उद्या 10 तारखे रोजी कुणाला पाडायचं हे सांगणार आडापडी कसं, आणि तुमच्या आणि जरांगे पाटलांची बऱ्याच मागण्याच्या काळात नाही, माझं घमासन कुठल्याही प्रकारे नाही. माझं मुद्द्यावर त्या ठिकाणी भूमिका मांडणं होतं की वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे. हे सरकार देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं नव्हतं, ही वस्तुस्थिती सांगितली. शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला स्पर्शून त्या ठिकाणी मराठा समाजाला SCBCचं आरक्षण दिलं. सारथी बिरतीसारख्या योजना ज्या आमच्या आहेत, अण्णासाहेब आर्थिक जे ते केलं ते सांगितलं आणि दुर्दैवानं केलेल्यांना त्या ठिकाणी दोष देत होते. म्हणून मी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली आणि OBCतनं मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे ती स्पष्ट झाली नाही. उद्धव ठाकरेंच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट झाली नाही. काँग्रेस त्या ठिकाणी हात वर करते आणि अशा वेळेला केवळ देवेंद्र फडणवीस, केवळ भाजप हे टार्गेट होत होतं. म्हणून आमची भूमिका मांडली. ते काही माझे दुश्मन नाहीत, त्यांनी समाजासाठी काम करावं, मराठा समाज त्यांच्या सोबत राहील. ज्या ज्या वेळेला राजकारण येईल त्यावेळेला आमची बाजू प्रामाणिकपणे मराठा समाजासमोर मांडणं याच्यामध्ये गैर काय. पाडायच्या संदर्भातला प्रश्न होता की ते उद्या निर्णय घेणार आहे आणि तुम्ही आता बोलतानाच म्हणाले की फडणवीस आणि भाजपला ते टार्गेट करतात. आता त्यांच्या भूमिका आपण बघताय अलीकडच्या काळात बदलताना आपण दिसत आहेत. त्याच्यामुळं आता त्यांची भूमिका उद्या येऊ द्या. त्याच्यामुळं काय सारखे आता पहिला त्यांनी लढवायचा निर्णय घेतला, नंतर त्या ठिकाणी पुन्हा न लढवण्याचा घेतला, पुन्हा आता आम्ही पाडणार पण नाही, निवडून पण नाही आणणार, पुन्हा आता पाडणार म्हणतायत. त्याच्यामुळे त्यांच्या 20 तारखेपर्यंत काय काय भूमिका येत आहेत. आम्ही मुद्दामहून आक्रमक व्हायचं काहीच कारण नाही. आमचे मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो, ज्या वेळेला भाजपला टार्गेट होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट होतं कारण नसताना, त्यावेळेला देवेंद्रजींनी काय केलं, भाजपने किंवा आमच्या सरकारने काय केलं, ही भूमिका मांडणं म्हणजे आक्रमकपणा आपण म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. आणि विनाकारण समोरून काहीच नसताना आम्ही आक्रमक होण्याचं कारण नाही. चुकीचं जर त्या ठिकाणी महायुतीच्या बाबतीत महाविकास आघाडीला त्या ठिकाणी बाजूला ठेवून किंवा त्यांना त्या ठिकाणी सेफ ठेवून होत असेल तर आम्ही भूमिका मांडणं याला आक्रमकपणे म्हणत असेल. लाडक्या कुणाला मी जरांगे साहेबांशी, आमच्या दादांशी 1-2दा बोललोय, त्यांच्या वाढदिवसाला पण शुभेच्छा दिल्यात
आणि ते समाजासाठी काम करतायत, त्याचा आम्हाला आनंद आहे. माझं म्हणणं आहे की फक्त त्यांनी समाजासाठी काम करावं, कुणाच्या नेत्याच्या कुठल्या पक्षाचा त्या ठिकाणी आपल्या आंदोलनावर त्या ठिकाणी परिणाम होतोय किंवा ते आंदोलनात इंटरव्हेंट करतात अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. आम्ही सगळ्या पक्षातले मराठा समाजाचे लोक मराठा अभियानासोबत त्यांच्या मुवमेंटसोबत आहोत ना. नाही, अजून काय असं ठरलेलं नाही. नाही, मला वाटतं आमची अत्यंत स्वयंस्पष्ट अशी भूमिका आहे. आमची ही निवडणूक एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होते. मुख्यमंत्री होईल तो महायुतीचा होईल. तिन्ही नेते आमचे सक्षम आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व आणि हे 3 नेते 3 पक्ष मिळून उद्या या राज्याचं नेतृत्व कोण करावं ते त्या ठिकाणी ठरेल. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विचारलं किंवा मला विचारलं की तुमचा मुख्यमंत्री कोण असेल, तर स्वाभाविकपणे महाराष्ट्रामधनं भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. परंतु मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल. भाजपचा मुख्यमंत्री व्हायची वेळ येईल त्यावेळेला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये ही आपली 4थी पत्रकार परिषद आहे आणि जरांगेचा पण विषय मगापासून सुरू आहे. तर चौथा आपण जे नेते आहात ते एका समाजाचे आहात, म्हणजे अशोक चव्हाण असतील, त्या आधीचे सर्व नेते असतील, रावसाहेब दानवे असतील, हे सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद मराठवाड्याच्या राजधानीत केल्या. मग याचा आणि जरांगे यांच्या आंदोलनाचा काही संबंध आहे? प्रभाव कमी करण्यासाठी खास करून एका विशिष्ट समाजाचे लोक एका पत्रकार परिषद घेत आहेत का एका विशेष पक्षात? अजिबात अर्थार्थी त्याचा संबंध नाही. आपण आता बोलताय म्हणून मला कळलं की दानवे साहेबांची पत्रकार परिषद झाली, अशोक चव्हाण साहेबांची झाली. तो केवळ योगायोग असेल. असं विशिष्ट समाजासाठी म्हणून पत्रकार परिषदेचं प्रयोजन नाही. एक आहे, या निमित्तानं आमची बाजू तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठा समाजासमोर नीट गेली तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम असतील, किंतु परंतु असतील, ते त्या ठिकाणी कमी व्हायला मदतच होईल. शेवटचे मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र जर आपण राज्यभरात महिला उमेदवारांच्या जर आकडेवारी पाहिली तर 4120 एकूण उमेदवार आहेत, त्यावर फक्त 359 महिला उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये का महिलांना लाडक्या बहिणींना प्राधान्य? तुम्ही भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची जर यादी काढलीत तर सर्वाधिक महिलांना प्राधान्य देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. शेवटचा आपले बंगकुश आंबेडकर प्रशांत भाऊ यांच्या पक्षादरम्यान त्यांना त्यांच्या विकासावर नेतृत्व करायचे कार्यकर्त्याकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. नाही, मला वाटतं असा कुठे प्रसंग झाला असेल, मला त्याची कल्पना नाही. परंतु मला वाटतं प्रशांत बम यांचं काम मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये काही उत्तम मतदारसंघामध्ये थेट जनतेला संपर्क आणि विकासासाठी प्रचंड निधी आणणारा, विकासकाम करणारा तो आमदार आहे. आता कुठे काय झालं कार्यकर्त्यांची मला कल्पना नाही, पण असं होणार नाही. होत असेल तर आमचे कार्यकर्ते दखल घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.